हे आहे तांदळाच्या शेवयाचं पॅकेट जे डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि आज मी याची रेसिपी करून दाखवणार आहे। सर्वप्रथम एका भांड्यात गरम पाणी घेऊन मी ते गरम करत ठेवलं होतं, थोडंसं मीठ घातलं होतं। नंतर त्याच्यामध्ये ह्या शेवयात मी चांगले शिजवून घेतलेल्या आहेत। जास्त नरम नाही करायचे आहेत आणि जास्त कडक पण नाही ठेवायचे आहेत। शिजून झाल्यानंतर मी त्यातलं पाणी काढून चाळणीमध्ये शेवया घातल्या होत्या आणि त्याच भांड्यामध्ये मी तेलामध्ये राई, जिरं, कांदा, कढीपत्ता, टमॅटो असं फोडणी देऊन चांगली आपल्याला फ्राय करून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे तांदळाचे शेवया जे आपण चाळणीत काढून घेतले होते ते फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। वरून मी चमचा साखर घातली होती आणि बघा माझा मस्तपैकी तांदळाच्या शेवयाचा उपमा तयार झालेला आहे आणि हा एवढा टेस्टी लागतो ना, रोज कांदा पोहे खाण्यापेक्षा ही रेसिपी नक्की करून बघा।